शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेअंतर्गत 2025 पासून मोठा बदल करण्यात आलेला आहे। तुम्हाला ही 5 कागदपत्रे बदल करण्यात आलेले आहेत। आता ही कोणती कागदपत्रे आहेत, तर ही कागदपत्रे जमा केली तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, असे सक्त निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत 2025 पासून मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणती 5 कागदपत्रे बदल करण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे। प्रधानमंत्री किसान योजना सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपये आर्थिक लाभ दिला जातो। या योजनेअंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 रुपये रक्कम 3 टप्प्यामध्ये प्रत्येकी 4 महिन्यांनी 2,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येत आहेत। आता तुम्हाला जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती आहे, आणि जे मोठे शेतकरी बागायत शेतकरी यांच्या सुद्धा अतिशय महत्त्वाची सूचना आहे। आता केंद्रीय सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी कोणकोणत्या अशा 5 सूचना केलेत, कोणकोणते तुम्हाला 5 कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, तुम्हाला ही 5 कामे केली तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। आता कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, काय करावं लागणार आहे, याच्याबद्दल 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे, ही भारत हा आपल्याला कृषी प्रधान देश आहे आणि शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे। देशात शेतकरी हा समुदाय खूप मोठ्या प्रमाणात राहतो। पाण्याच्या अभावी किंवा कधी जास्त पावसाच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते। देशातील शहरी आणि ग्रामीण या भागात सामाजिक आर्थिक असमानतेमुळे शेतकरी वर्गाला अनेक संघर्ष करावा लागतो। त्यामुळे संघर्ष करत लागत असल्यामुळे भारतीय केंद्रीय सरकारने शेतकऱ्याबाबत अनेक मोठमोठ्या योजना सुद्धा आणलेल्या आहेत। आता त्याच योजनेतील महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दर 4 महिन्यांनी त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये पंतप्रधान सन्मान निधी यांच्या अंतर्गत तुम्हाला बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येतात। तर कित्येक वर्षापासून तुमच्या बँकेमध्ये पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा तर होत असतीलच, पण त्याच्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता कोणती अपडेट आलेली आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती 5 कागदपत्रे लागणार आहेत, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। यामध्ये कोणकोणते पीएम किसान योजनेअंतर्गत कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी समुदायाला उन्नत करण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केलेले आहेत। भारत सरकारने 2018 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना चालू केली होती। आतापर्यंत या योजनेअंतर्गत अनेक करोडो शेतकऱ्यांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे, याचा डायरेक्ट फायदा झालेला आहे। आता पहिले कसे ज्या सरकारी योजना होत्या त्या सरकारी योजना संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, पण पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बँकेमध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेल्या आहेत। कोणताच मध्यस्थी हा पैसे खाऊ शकत नाही, पण त्यासाठी तुम्हाला ही योजना अतिशय कडक होण्यासाठी कोणकोणती कामे करावी लागणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या योजनेमध्ये मिळणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आधार कार्ड लिंक केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। हे अतिशय महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून जे बँक अकाउंटमध्ये पैसा जमा करता येत आहे। आता डीबीटी म्हणजे काय याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। नंतर तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, म्हणजे जे तुमचं बँकेचं अकाउंट आहे ते बँकेचं अकाउंट तुमचं आधार कार्ड त्याला लिंक करावं लागणार आहे। पीएम किसान सन्मान योजना जी योजना आहे ती 2025 ला कोणते शेतकरी पात्र असतील आणि कोणते शेतकरी अपात्र असतील याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। आता काही नवीन नियम आहेत आणि काही जुने सुद्धा नियम आहेत। नवीन कागदपत्राची सुद्धा तुम्हाला यादी जाहीर केली आहे। आता कोणती यादी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत, त्यामध्ये तुम्ही पात्र आहेत का, पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार काय, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। लहान आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत का, शेतकरी कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी बांधव या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात।
आता तुम्हाला महत्वाचं काम करावं कुठलं करणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी लाभार्थी हा महत्वाचा असणं ते म्हणजे भारतीय नागरिक असावा। नंतर जे शेतकरी लहान आणि अल्पभूधारक आहेत ते सुद्धा ह्या योजनेसाठी पात्र आहेत। ज्या शेतकरीकडे कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात। ज्या शेतकऱ्याकडे कमी जास्त प्रमाणात शेती असेल तर सर्व शेतकरी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात। दुसरं म्हणजे जो शेतकरी आहे तो म्हणजे भारताचा नागरिक असणं अतिशय गरजेचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। स्वतः पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर फॉर्म भरत असताना खाली दिलेले ही कागदपत्र तुम्हाला आता अपलोड करावी लागणार आहेत। पाहूया कोणकोणती कागदपत्र तुम्हाला पात्रतेसाठी 2025 साठी लागणार आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सह आणि शिक्का असलेला 7 बोरा उतारा असणं हे अतिशय गरजेचं आहे। 3 महिन्याच्या पाठीमागचा 7 बोरा त्याच्यावरती अपलोड करणं अतिशय गरजेचं आहे। जमीन नोंदणीचा फेरफार जे 1/2/2019 पूर्वी जो फेरफार करण्यात आला होता लाभार्थ्याच्या नावे जमीन असणं अतिशय गरजेचं आहे। किंवा अपवाद वारसा हक्काने मिळालेली जमीन असेल तर त्यासाठी दुसरे कागदपत्र सुद्धा लागू शकते। ते कोणतं कागदपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे महत्वाचं म्हणजे जे 3 महिन्याचा 7 बोरा उतारा तलाठीच्यावर त्याच्यावर सही असणं अतिशय आवश्यक आहे। त्याच्यावरती शिक्का असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यावर 7 बोरा उतारा 3 महिन्याच्या पाठीमागचा असणं जुना असेल तर तुम्हाला तो 7 बोरा उतारा चालणार नाही। त्यामुळे जो फेरफार करण्यात आलेला तो फेरफार सुद्धा 2019 पूर्वी असणं अतिशय गरजेचं आहे। तिसरं तुम्हाला काम करावं लागणार ते म्हणजे 2019 नंतर तुम्ही जमीन विकत घेतली असेल तर तुम्हाला ते सुद्धा लाभ घेऊ शकत नाहीत। तर 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन विकत घेतलेली आहे तर तुम्ही या पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने देण्यात आलेले आहेत। आता जे नवीन शेतकरी आहेत ते नवीन शेतीची खरेदी केली असेल आणि त्यावेळेस तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांना तुम्हाला इथून पुढे तुम्हाला लाभ भेटणार नाही। दुसरं तुम्हाला कुठला काम आहे तर वारसा नोंद जे फेरफार 2019 नंतर जे शेतकरी मयत झालेत त्यांच्या नावावरून जमीन वारस म्हणून आले असेल तर तशी फेरफार सुद्धा तुम्हाला जे तलाठी ऑफिस असेल तलाठी ऑफिस कार्यालय असेल नंतर तुम्हाला उपविभागीय तहसील कार्यालय असेल इथं तुम्हाला फेरफारची नोंद तुम्हाला द्यावी लागेल। तर वारस नोंद फेरफार हे तुम्हाला केलं तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा तुम्ही वारस लाभार्थी झाला असेल तर तुम्हाला याचा लाभ भेटू शकतो। 5वं तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे ते म्हणजे लाभार्थी शेतकरी त्याची पत्नी किंवा आणि 18 वर्षीय खालील अपत्याचे आधार कार्ड ज्या लाभार्थीचं शेतकरी असणार आहे त्याच्या पत्नी आणि किंवा 18 वर्षाखालील अपत्याचं आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। हे सर्व एका पानावर स्कॅन करावे लागणार आहे। आता तुम्हाला पोर्टलवर अपलोड केलेली माहिती सुद्धा कृषी अधिकाऱ्याकडून तपासली सुद्धा जाणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी अप्रूव्ह सुद्धा केलं जाणार आहे। दुसरं तुम्हाला महत्वाचं काम करावं लागणार आहे कुठलं म्हणजे ज्या लाभार्थ्याची शेतकरी किंवा त्याची पत्नी आणि जो मुलगा असतो 18 वर्षी खाली असेल तर त्याचं आधार कार्ड लागत नाही, पण त्याचं 18 वर्ष पूर्ण झालं असेल त्याचं आधार कार्ड सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते एका पानावरती स्कॅन करावं लागणार आहे। तर दुसरं अशी माहिती सक्त निर्देश कृषी अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे। जी पात्र शेतकरी आहेत त्या योजनेसाठी अप्रूव्ह सुद्धा केलं जाणार आहे। आधार कार्डाशी तुमचं जे बँक पासबुक आहे ते लिंक करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। 7वं म्हणजे तुमचं महत्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो। तर पासपोर्ट साईज फोटो सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे। ज्या शेतकरी योजनांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना पासपोर्ट साईज फोटो असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। तर तुम्हाला महत्वाचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड संलग्न म्हणजे तुम्हाला बँक पासबुक आहे त्या बँक पासबुकची लिंक करणं अतिशय गरजेचं आहे। तर तुमचे ज्या बँक अकाउंटला पीएम किसान योजनेचा हप्ता येतो त्या हप्त्याला वेळोवेळी तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तर तुमच्या अकाउंटवरती पीएम किसान योजनेचे पैसे येतील पण तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेची लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत। तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला एसएमएस सुद्धा येणार नाही, पण पीएम किसान योजने तुमचे खात्यावर येऊन पडतील तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तर त्या बँकेची ई-केवायसी करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला आता महत्वाचं कुठला पीएम किसान योजनेचा फॉर्म बाद होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये माहिती करून देतो। त्यामध्ये कोणकोणते नियम आहेत। शेतकऱ्यांनी स्वतःच्या आणि घरातील सदस्याचे आधार कार्ड आहे ते अपडेट ठेवणं अतिशय गरजेचं आहे। तर अनेक लोकांचे आधार कार्ड काढल्यापासून 10, 15 वर्ष झालं अपडेट केलेले नाहीत, ते जुने फोटो आधार कार्ड असल्यामुळे त्यामुळं
एका पानावरती सर्व आधार कार्ड प्रिंट घेणं हे अतिशय गरजेचं आहे आणि वारंवार शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्या सदस्याचे आधार कार्ड सुद्धा अपडेट करून घेणं हे अतिशय गरजेचे आहे. असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा महत्वाचं. आता दुसरा नियम आहे ई-केवायसी साठी शेतकऱ्याचा स्वतःचा मोबाईल नंबर वापरणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. अनेक शेतकरी असे करतात की स्वतःचा मोबाईल नंबर न देता अन्य घरातील कुटुंबातील सदस्याचा मोबाईल नंबर देतात, पण ती वारंवार माहिती त्यांच्या मोबाईलवरती जाते आणि कोणतेच पेमेंटचे अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळं ई-केवायसी कंप्लीट करण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर देणं हे अतिशय गरजेचं आहे. महत्वाचं तुम्हाला तिसरं काम करावं लागणार आहे म्हणजे जो 7/12 उतारा आहे हा जास्तीत जास्त जुना नसावा. खात्री करून घ्या की उतारा मागील 3 महिन्यातील असेल, तर अनेक 7/12 उतारामध्ये अनेक अपडेट आलेले असतात. त्यामुळे 7/12 उतारा वारंवार दर 3 महिन्यातून पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. 7/12 वरती लागलेला बोजा, कर्ज जे आपण कर्ज उचलतो, सोसायटी उचलतो, अशामुळे वारंवार दर 3 महिन्याला आपला उतारा तपासून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. चौथं तुम्हाला काम करावं लागणार आहे ते म्हणजे कागदपत्र ही स्पष्ट दिसणारे हवे, जेणेकरून अधिकाऱ्याकडून जी पडताळणी करतायत ती पडताळणी करताना बाद होणार नाहीत. अनेक शेतकऱ्यावरचे आधार कार्ड असेल, नंतर 7/12 उतारा असेल, ती अस्पष्ट म्हणजे वाचताना संपूर्ण वाचता येत नाहीत. त्यामुळे अनेक अधिकारी हे आपला जो कोणतेही फॉर्म भरत असतो तो फॉर्म तुम्हाला बाद करण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जो तुमचं आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, नंतर तुमचा 7/12 उतारा असेल, नंतर वेगवेगळे तुमचं आधार कार्ड लिंक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित जसे झेरॉक्स काढलेत ते व्यवस्थित त्या बँक अधिकाऱ्याला, कृषी अधिकाऱ्याला वाचता यावी, तरच तुम्हाला व्यवस्थित झेरॉक्स काढून त्यांना जमा करावी लागणार आहेत. त्यामुळे ही संपूर्ण कागदपत्रे 3 महिन्याचा 7/12 आहे तो 3 महिन्याच्या पाठीमागचा नसावा, हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि कागदपत्र बँक अधिकारी, कृषी अधिकाऱ्याला वाचता यावी असे झेरॉक्स काढावे. तुम्हाला 5वं काम करावं लागणार ते म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना वारसा नोंद करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. अनेकांच्या कुटुंबामध्ये अनेक लोक ज्या योजनेच्या PM किसान योजनेचा लाभ भेटत होता, अशा लोकांचा फेरफार काढून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्हाला जो वारसा नोंद आहे ती वारसा नोंद करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. अनेक लोक PM किसान योजनेचा लाभ घेत होते, पण लाभ घेत असताना वारसा नोंद करून फेरफार करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला महत्वाचे 5 नवीन कागदपत्र सुद्धा सांगितले आहेत. आता PM योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगतो. जे नवीन शेतकरी आहेत त्यांना अर्ज करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला आता कोणकोणती कामे करावी लागणार हे तुम्हाला लगेच डिटेलमध्ये सांगतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान याच्या पोर्टल ऑनलाईन अर्ज करावा लागेल. चला पाहूया आपण अर्ज कसा करूया. आता महत्वाचं तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. आता वेबसाईटची लिंक आहे https://PM किसान गव्हर्नमेंट इन या याच्यावरती तुम्हाला गुगल क्रोमवरती सर्च मारायचं आहे. तुम्हाला मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून जी माहिती मागितलेली आहे, नाव, पत्ता, ॲड्रेस, 7/12 उतारा क्रमांक, संपूर्ण माहिती त्याच्यावरती तुम्हाला अपडेट करायचं आहे. दुसरं तुम्हाला काम करायचं आहे PM किसान योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल. तिथे तुम्हाला वेगवेगळी माहिती दिसेल. शेतकऱ्याचे नाव, पत्ता, ॲड्रेस, तुमची शेतीचा 7/12 उतारा, गट क्रमांक, संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं अपडेट करावी लागेल. तुमच्यासमोर अनेक पेज उघडे लागेल. तिथं तुम्हाला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्य विचारलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती, तुमचा आधार क्रमांक नंबर आहे तो करेक्ट आधार अपडेट करायचा आहे. मोबाईल नंबर सुद्धा संपूर्ण अचूक तुम्हाला त्याच्यावरती अपडेट करायचा आहे. तुम्ही चुकीची माहिती त्याच्यावरती भरला तर तुम्हाला कॅप्चा भरून चुकीची माहिती भरला तर तो फॉर्म कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. आणि माहिती चुकीची नसावी ही अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. नंतर तुमचा कॅप्चा भरून तुम्हाला एक OTP येतो, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही दिलेल्या OTPवर मोबाईल नंबरवर एक पासवर्ड येतो. तो पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीची माहिती येते. तुम्हाला तिथं माहिती आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी आधार कार्डची माहिती तुम्हाला दिलेली असते त्याच्यावरती. नंतर तुमचं आधार कार्ड व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारलं जाईल तुम्हाला रजिस्ट्रेशन चालू ठेवायचं आहे का असं विचारलं जातं. तर तुम्हाला येस किंवा नो 2 ऑब्लिक असते, त्यावर तुम्हाला येस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर आता नवीन फॉर्म ओपन होतोय. त्यात सर्वात माहिती भरवायची ते म्हणजे लागणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता कागदपत्रे कोणकोणती करायचे हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय. आता PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो कधी येणार तुम्हाला प्रश्न पडला असेल, तो सुद्धा तुमच्या बँकेत लवकरच जमा होणार आहे. आता तुम्हाला ही शेतकरी मित्रांनो ही अतिशय महत्वाची माहिती आहे. आता फॉर्म कसा भरायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, अपडेट कोणती आलेली याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला सांगितली. आता महत्वाची माहिती सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती सांगितले.
महत्त्वाचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, तुम्हाला काय करायचं, नवीन लोकांनी फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे। ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। PM किसान योजनेचा जे नवीन शेतकरी आहेत, नवीन शेतकऱ्यांना सुद्धा फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा याच्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितली आहे। सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओच्या शेवटी PM किसान योजनेबद्दल सर्वात मोठी एक अपडेट आलेले आहे, ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। शेवटचं एक अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, ते व्हिडिओच्या त्याच्यावरती अपलोड केले तर तुम्हाला नवीन एका योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। ती कोणती योजना आहे, काय योजना आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामध्ये कोणकोणते तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, काय केलं तर PM किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला याचा दुसरा सुद्धा लाभ वेगवेगळे तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी वेगवेगळे लोन सुद्धा देणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले आहेत, रजिस्ट्रेशन कसं करायचं, नंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्र लागतात याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आता तुम्हाला जे तुमच्या शेजारील जे eKYC असेल, नंतर माही सेवा केंद्र असेल, तिथे जाऊन तुम्हाला PM किसान योजनेचे जे नवीन शेतकरी आहेत तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जायचे। डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर तुम्हाला PM किसान योजनेचा तुम्हाला मोबाईलवरती अर्ज भरता येत नसेल तर तिथं माही सेवा केंद्रामध्ये जाऊन PM किसान योजनेचा तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे कृषी अधिकारी असतील, बँकेतील बँक अधिकारी असतील, तुमचे जे जिल्हा मध्यवर्ती असेल, PM किसान योजनेचे पैसे येत असतील तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी केला तर तुम्हाला PM किसान योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे सांगितली जाईल। फॉर्म कसा भरायचा, अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे दिली जाते याची संपूर्ण माहिती त्याच्यावरती दिलीत। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या आणि शेतकरी मित्रांना सुद्धा आपल्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।